एबीपी न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। अकोले तालुक्यातील राजूर येथील मधुकरराव पिचड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमेच्या औचित्याने विद्यार्थ्यांसाठी संविधान या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले। या विशेष कार्यक्रमात प्राध्यापक तुषार पगारे यांनी विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाचे महत्त्व, उद्दिष्टे, मूलभूत हक्क व कर्तव्ये यावर अभ्यासपूर्ण आणि प्रेरणादायी मार्गदर्शन केले। त्यांनी विद्यार्थ्यांना संविधान हे केवळ कायद्याचे संकलन नसून भारताच्या लोकशाहीचा पाया असल्याचे स्पष्ट केले। यावेळी विद्यालयाचे प्राचार्य कैलास तेलोरे, गुणवंत आणि बुद्धिवंत शिक्षक कैलास रोकडे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते। उपस्थित सर्वांनी प्राध्यापक पगारे यांचे मार्गदर्शनाचे कौतुक केले। कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या सांस्कृतिक विभागाने केले असून विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबाबत जागरूकता निर्माण करण्यात यशस्वी ठरला। त्यांच्या लक्षात आली आणि जेव्हा आपलं भारताचं मंत्रिमंडळ, भारताचे मावळते व्हाईसरॉय कोण, भारताचे मावळते व्हाईसरॉय, शेवटचे व्हाईसरॉय कोण, आमच्या गुरुजन वर्गांच्या पण लक्षात असायला पाहिजे। लॉर्ड माउंटबॅटन, लॉर्ड माउंटबॅटन यांनी भारतीय शिष्टमंडळाला सूचना केली, आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य द्यायला तयार आहोत, आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य द्यायला तयार आहोत, पण तुमची स्वतःची राज्यघटना आहे का? कारण राज्यघटना हिचं महत्व आता सगळ्यांनी लक्षात घ्या। जोपर्यंत त्या देशाचा कारभार महसूल असेल, न्यायालय असेल, संसदीय असेल, लोकशाहीला धरून असेल, तो कारभार विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या। मागे फिरून कोण बोलतोय कोपऱ्यात? मी उभं करेल, हॅलो काय झाले? कोपऱ्यातले मी अचानक प्रश्न विचार विद्यार्थ्यांना, तुम्ही खूप हुशार आहात याची मला जाणीव झालेली आहे, म्हणून मी तुम्हाला 2 तास न घेता 15 मिनिटं सांगितलेले आहे। पण हे विचार पुन्हा तुमच्या आयुष्यात येणार नाही, सगळ्या विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या। लहान विद्यार्थी शांत बसले, पण मागे मोठे विद्यार्थी चुळबुळ करताय। मी एवढ्या लांब फक्त तुमच्या आणि तुमच्यासाठी इथपर्यंत आलेलो आहे, लक्षात घ्या। ज्या वेळेस भारतीय संविधानाची निर्मिती झाली, त्या निर्मिती होत असताना एक शिष्टमंडळ आपल्या भारताचे ब्रिटिशकालीन मावळते व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन यांना प्रश्न पडला। त्यांनी विचारलं की तुमचं राज्यघटना तयार आहे का? आणि जेव्हा डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली एक संविधान समिती तयार झाली आणि त्या संविधान समितीमध्ये सगळ्यात महत्वाची समिती होती, जिथं ड्राफ्टिंग कमिटी म्हणतात, मसुदा समिती। त्या मसुदा समितीमध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 7 सदस्यांपैकी एक आणि त्या समितीचे अध्यक्ष। आता विद्यार्थ्यांनी पण लक्षात घ्या, गुरुजन वर्गाने पण लक्षात घ्या, कारण इतंभूत माहिती आमच्यापर्यंत असेलच असं नाही। आमच्या देशामध्ये संविधानावर फार मोठे वावडे एक चुकीचे वादे होत आहेत, हे आमच्या गुरुजन वर्गाने प्रथमतः स्वतः लक्षात घेऊन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवलं पाहिजे। कुठेतरी देशात स्वातंत्र्यवीर स्वामी विवेकानंद म्हणजेच नरेंद्र दत्त काय म्हणतात, 1892 साली शिकागो येथे धर्म परिषदेमध्ये जगाला ठणकावून सांगतात, या देशामध्ये जर एखादा धर्म असेल, ज्या धर्माच्या नावाखाली एखादी विषादवादी परिस्थिती इथल्या दलित, आदिवासी, बहुजनांचं, इव्हन ब्राह्मणचं असेल, त्या स्त्रियांचं जगण्याचा अधिकार आणि हक्क याचा हनन करत असेल, तो धर्म सुद्धा खोटा, हे ठणकावून सांगणारे माझे स्वामी विवेकानंद हे तुम्हाला कळाले का? स्वातंत्र्यवीर सावरकर ते ब्राह्मण आहे, तो राजकीयवाद त्याच्यावर माझं भाष्य करणं काम नाही, पण स्वातंत्र्यवीर सावरकर बाबासाहेब आंबेडकरांचा 1930-1935 सत्याग्रह आमच्या आधीच आझाद आहे, कारण तो ना भूतो ना भविष्यतो। ईश्वराचे दार खुले व्हावे, काळ्या रामाची द्वार खुले व्हावे म्हणून त्यासाठी झालेला सत्याग्रह। पण आम्हाला माहित असायला पाहिजे, 1919 रोजी पतित पावन मंदिर रत्नागिरी येथे मी ज्या भूमीतून आलोय, नाशिक सारख्या भूमीतून, माझे स्वातंत्र्यवीर सावरकर ज्यांनी ते पतित पावन मंदिर सर्व जातीच्या महिलांसाठी, आदिवासी, बहुजन, दलित यांच्यासाठी ते खुलं व्हावं म्हणून केलेला सत्याग्रह। म्हणून हे वाक्य गावापुढे विद्यार्थ्यांनो, या पृथ्वी तलावर एकही महापुरुष नाहीये ज्यांनी फक्त स्वतःच्या जातीसाठी, स्वतःच्या समाजासाठी कार्य केलेलं आहे। म्हणून मी एक नेहमी व्याख्या बोलत असतो, भारतीय संविधान म्हणजे माझ्या मुला मुलींनी लक्षात घ्यावा, एकदम सोपी व्याख्या आहे। भारतीय संविधान म्हणजे या भारताच्या मातीत आलेले जेवढे संत आहेत, जेवढे महापुरुष आहेत, त्यांची मूळ विचारधारा म्हणजे भारतीय संविधान। काय संविधानाचा विचार?
जेवढे धर्म आहे त्या धर्मांचे मूळ विचार काय काय? सत्य, अहिंसा, सदाचार, बंधुता, समता, तेच भारतीय संविधानाचे विचार. म्हणून मी काय म्हटलो, भारतीय संविधान निर्माण 26 जानेवारी 1950 ला झालं, पण त्याला योगदान या मातीच्या कणाकणातल्या सर्व संतांचं, महापुरुषांचं झालंय. म्हणून आजच्या व्याख्यानाची सांगता करत असताना माझा गुरुजन वर्ग आणि विद्यार्थ्यांना माझं आव्हान आहे की आम्ही एकामेकाकडे तो कोणत्या जातीचा न बघता जे बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं खरोखर तुम्हाला प्रत्येकाला संरक्षण केलं. जे भारतीय संविधान माणूस नव्हे, तो वाघच नव्हे, फक्त तो प्रत्येक पशु भारतीय वन्यजीव कायद्याअंतर्गत त्याची हत्या होता कामा नये, त्या पशुला संरक्षण देणारं आमचं संविधान आहे. एवढी त्याची उच्चता आणि दाहकता आहे. म्हणून आज या भारतीय संविधानावर मला खूप बोलावंसं वाटतं. मी 2 तास बोलू शकतो, पण आज ज्या गुरु पौर्णिमेनिमित्त ज्या भारतीकांनी ह्या विश्वाचा अखंड जग या भारतीय संविधानाला स्वीकार, आमच्या राज्याच्या मुख्य सचिव आता रिटायर झाला सौनिक मॅडम, आता नवीन मुख्य सचिव कोण आहे? श्रीमान राजेश कुमार साहेब. आमच्या राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहे? श्रीमती रश्मी शुक्ला मॅडम. बरोबर की नाही? म्हणजे भारतीय संविधान सांगतं की इथला पंतप्रधान असो, मुख्य सचिव असो, इथले मुख्याध्यापक असो, इथला शिक्षक असो, तो इथे फक्त उभा आहे, बसलेला आहे, एका संविधानिक शिक्षण व्यवस्थेचं काम करतोय, तो फक्त आणि फक्त भारतीय संविधानामुळे. म्हणून लक्षात घ्या माझ्या विद्यार्थ्यांनो, भारतीय संविधानाचं माझ्या मुलींनी सगळ्यांनी लक्षात घ्या. अमेरिकेसारख्या प्रगल्भ आणि बलाढ्य देशाला महिलांना मतदानाचा अधिकार मिळावा म्हणून 1971 पर्यंत या अमेरिकेला लढा द्यावा लागला. पण माझ्या मुलींना माझ्या माता भगिनींना मतदानाचा अधिकार कधी दिलाय संविधानाने? 26 जानेवारी 1950 रोजी. म्हणून आमच्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण आहे? तत्कालीन श्रीमती प्रतिभाताई पाटील. या सुद्धा राष्ट्रपती होताना 2007 साली त्यांचं अभिभाषण प्रबोधन बघा काय म्हणतात. राष्ट्रपती पदाची शपथ घेताना पूर्वी त्या म्हणतात, मी प्रथम वंदन करते विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना की ज्यांनी हिंदू कोडबिलामध्ये मला समानतेचा अधिकार दिला, मला मतदानाचा अधिकार दिला, पुरुषाच्या खांद्याला खांदा देऊन उभं राहण्याचा मला समतेचा अधिकार दिला. त्या बाबासाहेब आंबेडकरांना मी प्रथम वंदन करते आणि मग त्या राष्ट्रपती पदाची शपथ घेते. पण आज आमच्या समाजामध्ये वावड उतरत आहे सर की बाबासाहेब आंबेडकर. लक्षात घ्या, प्रथमतः गुरुजन वर्ग असेल, मग विद्यार्थी. आज आमच्या व्यवस्थेमध्ये एक विषमतेचा कचरा सुद्धा मी इथं काढू शकतो, बघतोय. एक बदल मी ज्यावेळेस 12 जानेवारी 2025 रोजी माझं मंत्रालयाचं व्याख्यान झालं, त्यावेळेस मी एक बदल म्हटला होता. जे सर्व आमदार खासदार असतील, सर्व मंत्रिमंडळ असतील, एक बदल सुचविला होता की आम्ही आडनावावरून बोलणं बंद करा. आता इथे आम्हाला प्रखर विषमता पहिले गुरुजन वर्गाने घ्या, समोर घ्या, मी तुम्हाला जागेवर येतो. ती आमच्यामध्ये आज सुद्धा कलम 17 जागेवर उल्लंघन आहे. तुमचं आहे ना चौधरी? तुमचं भाची ते रोज तुम्ही बघा. आता विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या, तुमचं मॅडम बोलते. आता बघा आमच्या जातीय विषमता कशी आहे. बाबासाहेब आंबेडकर ओरडून त्यावेळेस सांगत होते, आज आमचा भारत विकसनशील काय, आम्ही महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करतोय, पण आजही आमची घुसळलेली विषमतावादी जातीवादी मनस्थिती जोपर्यंत आमच्या मनापासून माझ्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं. जसं मी आता मान्य मुख्याध्यापक यांना विचारलं की आमच्या शाळेमध्ये विद्यार्थी किती? 99.9 आदिवासी मुलं असतील, काही वेगळे मुलं असतील. पण माझ्या विद्यार्थ्यांना लक्षात घ्या, 9वी 10वी करून आपण कुठेतरी कॉलेजला जाणार आहात, उच्च शिक्षण घेणार आहात, तेव्हा आम्ही पुन्हा एकदा सर्व धर्म सर्व समाज शिक्षण असलेल्या कॉलेज कॅम्पस मध्ये जाणार आहात. म्हणून आम्हाला मूळ बाळकडू आज आम्हाला लक्षात यायला पाहिजे. भारतीय संविधानाचं दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य आताच आम्ही वाचलंय की धर्मनिरपेक्षता. मी कोणत्या धर्माचं आचरण करावं, मी कोणत्या धर्माचं आचरण करावं, मी कुणाला मानावं, मी काय बोलावं, मी कुठे जाऊन शिक्षण घ्यावं, मी कुठे जाऊन नोकरी करावी, मी कुठे जाऊन व्यवसाय करावा,
हे पूर्णतः अधिकार या मला भारतीय संविधान देत आहे. भारतीय संविधानाच्या 4थ्या अंगाकडे जाताना माझ्या विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं की भारतीय संविधानाची 10 लक्षात घ्या. 26 जानेवारी 1950 रोजी आम्हाला खरं स्वातंत्र्य मिळाले. आता स्वातंत्र्याची व्याख्या जाणून घ्या. आम्ही दरवर्षी 15 ऑगस्ट साजरा करतो की नाही? त्याला आम्ही काय म्हणतो? स्वातंत्र्य दिन, बरोबर की नाही? माझ्या विद्यार्थ्यांना लक्षात घ्या, निश्चित आम्हाला त्या दिवशी 150 वर्ष पारतंत्र्यात असताना ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून आम्हाला स्वातंत्र्य मिळालं. पण लक्षात घ्या, एक वेळेस ब्रिटिशांच्या गुलामगिरीमधून मिळालेलं स्वातंत्र्य सहजपणे सोडवलं. पण खरी स्वातंत्र्याची व्याख्या 2,500 वर्ष 1950 पूर्वी इथला आदिवासी असेल, इथला दलित असेल, इथल्या स्त्रिया असतील, जो दलित आणि आदिवासी हा गाव कुसाच्या बाहेर पडलेला होता, ज्याला शिक्षणाचा अधिकार नव्हता, ज्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार इथल्या विषमतावादी व्यवस्थेने नाकारलेला होता. लक्षात घ्या, ज्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार इथल्या विषमतावादी परिस्थितीने नाकारलेला होता. भारतीय संविधानाची अतिशय प्रकट आणि दाहक व्याख्या जर आम्हाला समजून घ्यायची असेल तर इथं सर्व बसलेल्या विद्यार्थ्यांना आम्हाला मिळालेलं खरं स्वातंत्र्य आणि माणूस म्हणून खरा मिळालेला जगण्याचा अधिकार हा आम्हाला 26 जानेवारी 1950 रोजी आला. 2 डिफरन्स बघा. आम्ही 15 ऑगस्टला ध्वज उभारतो. तो ध्वज कशा पद्धतीने वरती नेतो, तो फडकतो कसा, तो बंदिस्त पद्धतीने तर त्याला ठराविक काळापर्यंत पटवलं जातं. पण 26 जानेवारी याच्यात डिफरन्स काय, फरक काय? 15 ऑगस्ट 1947 ला आम्हाला मुळात पूर्णतः स्वातंत्र्य मिळालेलं. व्हाईसरॉय, शेवटचे व्हाईसरॉय कोण? आमच्या गुरुजन वर्गांच्या पण लक्षात असायला पाहिजे, लॉर्ड माउंटबॅटन. लॉर्ड माउंटबॅटन यांनी भारतीय शिष्टमंडळाला सूचना केली, आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य द्यायला तयार आहोत, आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य द्यायला तयार आहोत, पण तुमची स्वतःची राज्यघटना आहे का? कारण राज्यघटना हिचं महत्व आता सगळ्यांनी लक्षात घ्या. जोपर्यंत त्या देशाचा कारभार महसूल असेल, न्यायालय असेल, संसदीय असेल, लोकशाहीला धरून असेल, तो कारभार विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या. मागे फिरून कोण बोलतोय कपड्या? मी उभं करेल. हॅलो, काय झालंय? मी अचानक प्रश्न विचारले विद्यार्थ्यांना. तुम्ही खूप हुशार आहात याची मला जाणीव झालेली आहे, म्हणून मी तुम्हाला 2 तास न घेता 15 मिनिटं सांगितलेले आहे. पण हे विचार पुन्हा तुमच्या आयुष्यात येणार नाही. सगळ्या विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या. लहान विद्यार्थी शांत बसले, पण मागे मोठे विद्यार्थी चुळबुळ करताय. मी एवढ्या लांब फक्त तुमच्या आणि तुमच्यासाठी इथपर्यंत आलेलो आहे. लक्षात घ्या, ज्या वेळेस भारतीय संविधानाची निर्मिती झाली, त्या निर्मिती होत असताना एक शिष्टमंडळ आपल्या भारताचे ब्रिटिशकालीन मावळते व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन यांना प्रश्न पडला. त्यांनी विचारलं की तुमचं राज्यघटना तयार आहे का? आणि जेव्हा डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली एक संविधान समिती तयार झाली आणि त्या संविधान समितीमध्ये सगळ्यात महत्वाची समिती होती, जिथं ड्राफ्टिंग कमिटी म्हणतात, मसुदा समिती. त्या मसुदा समितीमध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 7 सदस्यांपैकी एक आणि त्या समितीचे अध्यक्ष. आता विद्यार्थ्यांनी पण लक्षात घ्या, गुरुजन वर्गाने पण लक्षात घ्या, कारण इतंभूत माहिती आमच्यापर्यंत असेलच असं नाही. आमच्या देशामध्ये संविधानावरून फार मोठे वावडे एक चुकीचे वादे फिरत आहेत. हे आमच्या गुरुजन वर्गाने प्रथमतः स्वतः लक्षात घेऊन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. कुठेतरी देशामध्ये फेसबुक, इंस्टावर, व्हॉट्सअपवर एक न्यूज फिरते की बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे शिल्पकार नव्हते, बी.एन. राव हे शिल्पकार होते. होय, ती मनुवादी विचारसरणी, ती विषमतावादी परिस्थिती, ज्या विषमतावादी परिस्थितीने मी जात, धर्म, समाज म्हणत नाहीये. तर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान कुठल्या समाजाला, जातीला, धर्माला टीका करण्यास मला स्वातंत्र्य देत नाही. म्हणून मी तिला विषमतावादी परिस्थिती म्हणतोय. त्या विषमतावादी परिस्थितीने 1674 रोजी माझ्या छत्रपती शिवराय यांचा राज्याभिषेक नाकारला होता. माझ्या छत्रपती शिवरायांना शूद्र म्हणून हिणवलं होतं. ती विषमतावादी परिस्थिती लक्षात घ्या. त्या विषमतावादी परिस्थितीने पुन्हा आमच्या देशात आता वरतून डोकं काढलेलं आहे. माझ्या विद्यार्थी, तुम्ही भावी नागरिक आहात, तुम्ही सूज्ञपणे लक्षात घ्या. ज्या बी.एन. राव यांच्याबद्दल एक वावडे उठवले जातात, बी.एन. राव. बी.एन. राव हे ब्रिटिश मंत्रिमंडळाचे एक सेवानिवृत्त सनदी अधिकारी आहेत. ज्यावेळेस
लॉर्ड माउंटबॅटन यांनी सांगितलं की तुम्हाला संविधान आदिवासींचे उद्धार करते बिरसा मुंडा होते. हे सत्य आहे का नाही? मला प्रतिसाद द्या. सत्य आहे का नाही? महाराष्ट्राच्या किंवा भारताच्या मातीमध्ये विधवा पुनर्विवाह कोणी सुरू केला? दोंडो केशव कर्वे, महर्षी दोंडो केशव कर्वे. हे सत्य आहे का नाही? आमच्या भारताच्या मातीमध्ये तरुण वयात मुलींचे जर लग्न झाले तर त्यांना केशवरोपण केलं जायचं. सतीची चाल होती, जिवंतपणे तिला चितेवर ढकललं जायचं. ती प्रथा कोणी बंद केली? राजा राममोहन राय यांनी. बरोबर आहे की नाही? आमच्या देशामध्ये पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी, ज्या ब्राह्मण असताना सुद्धा त्यांनी हजारो आदिवासी असेल, दलित असेल, सर्व रोगांची सेवा केली. हे सत्य आहे का नाही? आमच्या जीवनामध्ये महिलांच्या, माझ्या मुलींच्या जीवनात शिक्षण कोणामुळे आलं? क्रांती सूर्य, क्रांती ज्योती, महात्मा सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आलं. कधी आलं? 1848 रोजी पुणे येथे भिडेवाडा येथे पहिली मुलींची शाळा सुरू केली. एका विषमतावादी परिस्थितीने त्यांच्या अंगावर शील दगड सुद्धा फेकलं, त्यांना शिक्षणापासून परावृत्त केलं, पण त्या कणखरपणे उभे राहिल्या आणि माझ्या मुलींच्या हजारो कोटी माता मुलींच्या त्या माता झाल्या. ते सत्य नाकारता येईल का? माझ्या छत्रपती शिवरायांची पहिली समाधी कोणी शोधली? 1889 साली क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले. आणि तिथून पुढे छत्रपती शिवराय एका व्यवस्थेने छत्रपती शिवराय दडून ठेवले. पण ते छत्रपती शिवराय महात्मा फुलेंनी नंतर आले. महात्मा फुलेंची जयंती, विचारांची जयंती महापुरुष लोकमान्य टिळक यांनी निश्चित सुरू केली. पण या भारतामध्ये पहिली जयंती सुरू केली महात्मा ज्योतिबा फुले यांनी. डीजेच्या तालावर नाचून नुसतं डोक्यावर घेऊन नाचायची ही जयंती नव्हे, ती जयंती होती विचारांची. ती विचारांची होती, ती बंधुत्व भावाची होती, ती समतावादी विचारांची होती, ती मानवीय समानतेची जयंती होती. पण आमच्या राज्यामध्ये आज पुन्हा एका विषमतावादी परिस्थितीने डोकं काढले. म्हणून माझ्या विद्यार्थ्यांना तथा गुरुजनवर्गाने लक्षात घ्या, आमचा देश आज एकवटलेला आहे, स्थिर आहे तो फक्त आणि फक्त भारतीय संविधानामुळे. या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, आमच्या देशाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, आमच्या राज्याच्या मुख्य सचिव आता रिटायर झाला सौनिक मॅडम, आता नवीन मुख्य सचिव कोण आहे? श्रीमान राजेश कुमार साहेब. आमच्या राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहे? श्रीमती रश्मी शुक्ला मॅडम. बरोबर की नाही? म्हणजे भारतीय संविधान सांगतं की इथला पंतप्रधान असो, मुख्य सचिव असो, इथले मुख्याध्यापक असो, इथला शिक्षक असो, तो इथे फक्त उभा आहे, बसलेला आहे, एका संविधानिक शिक्षण व्यवस्थेचं काम करतोय. तो फक्त आणि फक्त भारतीय संविधान. अमेरिकन साजरा सुद्धा आव्हान करतो. आपण प्रगल्भतेबाबत भारत आणि जपानचं खूप मागे. मग जपान दोन देश बेचिराग झाले, एवढा वडाचा देश, पण तो अमेरिका आणि चीन सर्व जगाला आव्हान करू शकतो का? त्यांनी समतावाद स्वीकारलेला आहे, त्यांनी बंधुभाव स्वीकारलेला आहे. त्यांच्या विद्यार्थ्यांच्या जातीवर हिंदू मराठा, हिंदू कोळी या जाती नाही. त्यांनी विज्ञान स्वीकारलं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, जपाननं 1284 साली भगवान बुद्धाच्या विचारावर आधारित असलेलं राज्यघटना स्वीकारून आज 900 वर्ष झाले. आणि आज आम्ही 75 वर्ष आमच्या राज्यघटनेला पूर्ण झाले. आज भारताचा कायापालट झाला, तरी आमच्या व्यवस्थेमध्ये काही लोक राज्यघटना का? कारण ती व्यवस्था आजही जिवंत आहे. त्या व्यवस्थेला हा आदिवासी असेल, ही स्त्री असेल, पुरुषाच्या खांद्याला खांद्याला देऊन असणारी ती अमान्य आहे. ज्याचे हात शेणात होते, ज्याच्या हातात पेनात आले, ते मान्य नाहीये. म्हणजे जो समता आणि बंधुभाव निर्माण झालेला आहे, एक वितुष्ट शक्ती पुन्हा वर डोकं काढू बघताय. माझं त्या वितुष्ट शक्तीनं आव्हान आहे, तुमच्या बापाच्या हे संविधान म्हणू शकत नाही. कलम 13 बघा किती प्रभावी आहे. 2500 वर्ष या पृथ्वी तलावर माणूस म्हणून जगण्याचा अधिकार हिरावला. 1904 साली एका शाळेत वर्ग भरलेला आहे.
एक गुरुजी त्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतात, विद्यार्थ्यांना तुम्ही नीट ऐका. एक गुरुजी आत्ताचे सर, तेव्हाचे गुरुजी, आणि गुरुजी म्हणण्यातच फार मोठा अभिमान आहे. माझ्या वडिलांना आजही गुरुजी म्हणून बोलतात, म्हणून मला तो अभिमान वाटतो. एका गुरुजीने विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला तर विद्यार्थ्यांना मला असं उदाहरण सांगा की एखादी गोष्ट आहे की मी तिला बघतोय, ती मला डोळ्याने दिसते, परंतु मी तिला स्पर्श करू शकत नाही, तिला खाऊ शकत नाही, मी तिला पिऊ शकत नाही. 6वीचा वर्ग एका विद्यार्थीने उत्तर दिला, गुरुजी आकाशात तो सूर्य आहे, तो मला ऊर्जा देतो. पंचतत्व म्हणजे पंचमहाभूतांपैकी आहे का सूर्याची ऊर्जा? आम्ही जगतोय बरोबर की नाही, पण त्या सूर्याला मी स्पर्श करू शकत नाही. रात्री शीतल छाया तो चंद्र देतो, त्याला मी स्पर्श करू शकत नाही. एका हुशार विद्यार्थ्याने उत्तर दिलं, सर आम्ही रात्री आमच्या आसपास उजेड व्हावं म्हणून शेकोटी पेटवतो. शेकोटी पेटवत असताना ती शेकोटी आम्हाला ऊब देते, ऊर्जा देते, पण त्या जाळाला आम्ही स्पर्श करू शकत नाही. पण त्या वर्गामध्ये एक विद्यार्थी होता. होय, त्या वर्गामध्ये एक विद्यार्थी होता. त्या विद्यार्थ्याचं उत्तर मात्र जगात बदल घडून आणलेला आहे. तो विद्यार्थी उठला आणि म्हटला, गुरुजी त्या कोपऱ्यामध्ये पाण्याने भरलेलं माठ आहे, त्या कोपऱ्यामध्ये पाण्याने भरलेलं माठ आहे. माझ्या शरीरामध्ये तहान लागलेली आहे, तृष्णा निर्माण झालेली आहे, पण त्या माठाला, त्या पाण्याला सुद्धा मी स्पर्श करू शकत नाही. गुरुजी बघा काय दाहतं, ज्या शरीरात तहान लागलेली आहे पण त्या पाण्याला स्पर्श करू शकत नव्हता. आणि तो दुसरा तिसरा कोण नाही, तो होता बालविवाह. ज्या बालविवाहाने इतिहासामध्ये न भूत न भविष्य न झाला न होणार नाही असा पाण्यासाठी सत्याग्रह 14 तळे येथे 1927 रोजी झाला. पाण्यासाठी ज्या तळ्यांमध्ये गुरं पाणी प्यायची, कुत्रं प्यायची, पण तुम्ही आम्ही पाणी पिऊ शकत नव्हतो. पाण्यासाठी झालेला सत्याग्रह म्हणजे बघा, आम्हाला स्वातंत्र्य पाणी पिण्याचं नव्हतं तर बाकीचं आमचीच गोष्ट आहे. म्हणून सर्व गुरुजन वर्गाला विद्यार्थ्यांना सांगतो की आम्हाला मिळणारं स्वातंत्र्य सहजासहजी मिळालं नाही, ते जपा, एकमेकांमध्ये बंधुभाव जपा, सब जातीच्या पलीकडे जाऊन प्रत्येकाला माणूस म्हणून एकमेकाला स्वीकारा. तुम्ही तुमच्या आयुष्यात उत्तम शिक्षण, उत्तम संस्कार घेऊन तुमच्या आयुष्यात खूप मोठे व्हा. तथापि आज या 1219 कार्यक्रम पुनश्च या विश्वासी सर्व गुरूंना तथा उपस्थित असणाऱ्या गुरूंना, कारण मी आता काही काळ काय झालंय, विद्यार्थी आजही विद्यार्थी म्हणून यांना सुद्धा मी गुरु म्हटलं. तुमचे गुरु आहेत ना, म्हणून या उपस्थित गुरुजनांना आणि सर्वांना हे माझं संविधानाचं पुष्प इथे मी अर्पण करतो. इथे थांबतो. धन्यवाद. आज आमच्या राज्यामध्ये रंगारंगामध्ये, धर्माधर्मामध्ये, जाती जातीमध्ये महापुरुष संत आम्ही वाटून घेतलेले आहे. ही संविधानाची अतिशय दाहकता इथं निर्माण झालेली. आम्ही 75 वर्ष संविधानाला पूर्ण झाले म्हणून अमृत महोत्सव वर्ष साजरे करत आहोत. म्हणून मी आज तुमच्यापर्यंत आलेलो आहे. पण माझ्या विद्यार्थ्यांना मला जागृत करण्यासाठी मी इथं आलेलो आहे. कारण माझा विद्यार्थी, माझ्या मुली तथा माझे मुलं हे भारतातील पुढील नागरिक आहेत. आज आम्ही इयत्ता 4थी शिकत असताना छत्रपती शिवरायांचा इतिहास असेल, इयत्ता 7वी ते 10वी पर्यंत मोहनजोदडो संस्कृती असेल, सर्व महापुरुषांचा इतिहास असेल, सर्व संतांचा इतिहास असेल, आज कुठेतरी आमच्या अभ्यासक्रमामध्ये नाहीये. म्हणून आमच्या गुरुजन वर्गाचं तथा माझ्यासारख्या लोकांचं या विद्यार्थ्यांपर्यंत येणं फार महत्वाचं आहे. मी आता 2 शासकीय कार्यालय काढलेली आहे. शासकीय अधिकाऱ्यांपर्यंत मी नंतर पोहोचेल, पण या चिमुकल्यापर्यंत तो विचारांचा वारसा पोहोचणं गरजेचं आहे. म्हणून विद्यार्थ्यांनो, पहिला मुद्दा, या ज्या शाळेत तुम्ही शिक्षण घेत आहात, हा शिक्षणाचा अधिकार इथल्या कुठल्या तुम्हाला धर्म व्यवस्थेने दिला नाही, इथल्या कुठल्या राजकीय व्यवस्थेने दिला नाही. तो तुमचा अधिकार आहे. तुमच्यावर कोणी उपकार केले नाही. इथं तुम्हाला मोफत मिळणारं शिक्षण असेल, मोफत जेवण असेल, सर्व काय असेल, तो संविधानाने दिलेला अधिकार तुम्हाला दिलेला आहे. म्हणून माझ्या विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं की भारतीय संविधान, जसं सरांनी मगाशी म्हटलं, या सृष्टीमध्ये असणार कीटक असेल, बघा मनुष्य तर लांबच आहे. आमच्या गुरुपौर्णिमेनिमित्त माझ्या समोर एका संतांचं वाक्य माझ्या डोळ्यासमोर येतं. त्या आमच्या
महाराष्ट्रातले आद्य संत ज्ञानेश्वर भगवान बुद्ध यांच्यानंतर ज्यांनी प्रखर असा समतावाद मानवीय समभाव या भारतामध्ये निर्माण केला ते संत ज्ञानेश्वर आपल्या पसायदानातून म्हणतात, आता विश्वात्मके द्यावे येणे वाद्य तोषावे तोषोन मज द्यावे पसायदान. बघा संविधानाचा मुळात याच्यातच आहे. या सृष्टीतील चराचरातील सर्व मनुष्य पशु पक्षी कीटक यांचं कल्याण व्हावं, यांचं मंगलमय व्हावं, यांचं जीवन संरक्षित व्हावं ही याचना करणारे संत ज्ञानेश्वर. संत नामदेव शोधांचा महाशोध बोधांचा महाबोध विदेवने ज्या संत नामदेवांपासून सर्व संतांच्या विचारांवर संत कबीर आणि भगवान बुद्धांच्या विचारांचा पगडा आहे. म्हणून विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या, माझी पहिली शिकवण संविधानाची अगदी सोप्या भाषेत. भारतीय संविधानाचे आम्ही आत्ताच निर्देशिका वाचन केलेली आहे. भारतीय संविधान आम्हाला कुठल्याही धर्माचा, कुठल्या जातीचा, कुठल्या समाजाचा द्वेष करायला शिकवत नाही. आजपासून माझ्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं. जसं मी आता मान्य मुख्याध्यापक यांना विचारलं की आमच्या शाळेमध्ये विद्यार्थी किती, 99.9 आदिवासी मुलं असतील, काही वेगळे मुलं असतील. पण माझ्या विद्यार्थ्यांना लक्षात घ्या, 9वी 10वी करून आपण कुठेतरी कॉलेजला जाणार आहात, उच्च शिक्षण घेणार आहात, तेव्हा आम्ही पुन्हा एकदा सर्व धर्म सर्व समाज शिक्षण असलेल्या कॉलेज कॅम्पस मध्ये जाणार आहात म्हणून पोहोचवलं ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संपूर्ण विश्वातील प्रथम गुरु म्हणावं लागेल. त्याच्या बाबासाहेब आंबेडकरांमुळे गावकुसाच्या बाहेर असणारे आमचे हात शेणामध्ये होते आणि ते शेणामध्ये हात आमचे आज या पेनामध्ये आले. त्या दुय्यम गुरुला विश्वरत्न माझं तृतीय वंदन त्यांना ज्यांना भारताचे सर्वोत्तम भूमिपुत्र म्हणतात, की ज्या मातीमध्ये भारताच्या कणाकणामध्ये जिथे माती खोदली तिथं भारताचा सर्वोत्तम भूमिपुत्र बाहेर येतोय. ज्यांना या जगाचा विश्ववंदनीय गुरु म्हणतात तथागत गौतम बुद्ध. ज्या तथागत गौतम बुद्धांचा विचार या मातीमध्ये, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलेले आद्य संत ज्ञानेश्वर, संत ज्ञानेश्वरांपासून थेट संत तुकारामांपर्यंत ज्यांच्या गाथेवर, ज्यांच्या विचारांवर पगडा हा भगवान गौतम बुद्ध आणि संत कबीराचा होते. म्हणून त्या सर्व संतांना या महाराष्ट्रामध्ये भारतीय संविधान निर्माण होण्यापूर्वी ज्या महापुरुषांचं योगदान भारतीय संविधान निर्मितीला झालं त्या सर्व महापुरुषांना माझं शतशः मनापासून म्हणतो. आज खरोखर माझ्या अंगावर काटा येतोय. एखाद्या अधिकाऱ्यांसमोर, जसं मी एक राज्यपाल नियुक्त आहे, माझ्या समोर न्यायालयाचे न्यायाधीश असो, कलेक्टर असो, विभागीय आयुक्त असो, तहसीलदार असो, पोलीस इन्स्पेक्टर, SP असो, DGP, कुठले अधिकारी असो, यांच्यातला थेट कचरा काढण्यासाठी मला राज्यपालांनी दफ्तर म्हणून इथे पाठवलेलं आहे. पण ज्या शाळेमध्ये आज मी माझ्या भावना व्यक्त करत आहे, मी संविधानावर बोलत आहे, जर बघितलं इंग्रजांनी अगदी स्तुत्य असं संविधानाचं महत्व सांगितलं की भारतीय संविधान म्हणजे आमच्या आयुष्यातलं सगळ्यात महत्वाचं मार्गदर्शक तत्व, मार्गदर्शक पुस्तक. तुम्हा सर्वांचं विश्ववंदनीय दैवत प्रभू श्रीरामचंद्र ज्या सुप्रीम कोर्टाने दिला त्या सुप्रीम कोर्टाची निर्मिती मुळात भारतीय संविधानाने केली. म्हणून मी नेहमी म्हणतो या देशात असा कुठला धर्म नाहीये जो भारतीय संविधानाचं संरक्षण करू शकेल. पण एकमेव भारतीय संविधान असं आहे इथल्या प्रत्येक धर्मांचं, प्रत्येक समाजाचं, जातीचं, लिंगांचं, पंथांचं, इथे प्रत्येक स्त्रियांचं मूलभूत हक्क आणि त्यांच्या अधिकाराचं संरक्षण करते. हे आहे भारतीय संविधानाची महत्ता. पण आज मला व्यक्त होताना माझ्या समोर असणारा गुरुजन वर्ग आहे मी ज्यांच्यासाठी माझ्या आयुष्यातला अमूल्य वेळ खर्च करतो. पैसा तर आपण वाटेल तिथे खर्च करतोय, पण आयुष्यात सर्वात महत्व असतं विद्यार्थ्यांनो वेळ. गेलेला पैसा परत येत असतो, पण गेलेली वेळ कधी परत येत नसते. म्हणून गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून सिन्नरचे गट विकास अधिकारी आता 3-4 दिवसापूर्वी कार्यक्रम झाला माझा.
पवारी सर हा कसा अधिकारी असावा याचं स्तुत्य आणि ज्वलंत उदाहरण मी बघितलं की सर तुम्ही ह्या ताज्या काळात शासनाने आम्हाला पत्र दिलंय तुमचा कार्यकर्ता घेणं आम्हाला अनिवार्य आणि बंधनकारक आहे. पण सर तुम्ही शाळा पोहोचवलं ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संपूर्ण विश्वातील प्रथम गुरु म्हणावं लागेल. त्याच्या बाबासाहेब आंबेडकरांमुळे गावकुसाच्या बाहेर असणारे आमचे हात शेणामध्ये होते आणि ते शेणामध्ये हात आमचे आज या पेनामध्ये आले. त्या दुय्यम गुरुला विश्वस्त माझं तृतीय वंदन त्यांना ज्यांना भारताचे सर्वोत्तम भूमिपुत्र म्हणतात की ज्या मातीमध्ये भारताच्या कणाकणामध्ये जिथे माती खोदली तिथं हा भारताचा सर्वोत्तम भूमिपुत्र बाहेर येतोय. ज्यांना या जगाचा विश्ववंदनीय गुरु म्हणतात तथागत गौतम बुद्ध. ज्या तथागत गौतम बुद्धांचा विचार या मातीमध्ये या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलेले आद्य संत संत ज्ञानेश्वरांपासून तर थेट संत तुकारामांपर्यंत ज्यांच्या गाथेवर ज्यांच्या विचारांवर पगडा हा भगवान गौतम बुद्ध आणि संत कबीराचा होते. म्हणून त्या सर्व संतांना या महाराष्ट्रामध्ये भारतीय संविधान निर्माण होण्यापूर्वी ज्या महापुरुषांचं योगदान भारतीय संविधान निर्मितीला झालं त्या सर्व महापुरुषांना माझं शतशः मनापासून म्हणतो. आज खरोखर माझ्या अंगावर काटा येतोय. एखाद्या अधिकाऱ्यांसमोर जसं मी एक राज्यपाल नियुक्त आहे माझ्या समोर न्यायालयाचे न्यायाधीश असो कलेक्टर असो विभागीय आयुक्त असो तहसीलदार असो पोलीस इन्स्पेक्टर एसपी असो डीजीपी कुठले अधिकारी असो यांच्यातला थेट कचरा काढण्यासाठी मला राज्यपालांनी दफ्तर म्हणून इथे पाठवलेले आहे. पण ज्या शाळेमध्ये आज मी माझ्या भावना व्यक्त करत आहे मी संविधानावर बोलत आहे जर बघितलं इंग्रजांनी आपली स्तुत्य असं संविधानाचं महत्व सांगितलं की भारतीय संविधान म्हणजे आमच्या आयुष्यातलं सगळ्यात महत्वाचं मार्गदर्शक तत्व मार्गदर्शक पुस्तक. तुम्हाला सर्वांचं विश्ववंदनीय दैवत प्रभू श्रीरामचंद्र ज्या सुप्रीम कोर्टाने दिला त्या सुप्रीम कोर्टाची निर्मिती मुळात भारतीय संविधानाने केली. म्हणून मी नेहमी म्हणतो या देशात असा कुठला धर्म नाहीये जो भारतीय संविधानाचं संरक्षण करू शकेल. पण एकमेव भारतीय संविधान असं आहे इथल्या प्रत्येक धर्मांचं प्रत्येक समाजाचं जातीचं लिंगांचं पंथांचं इथे प्रत्येक स्त्रियांचं मूलभूत हक्क आणि त्यांच्या अधिकाराचं संरक्षण करते. हे आहे भारतीय संविधानाचं. पण आज मला व्यक्त होताना माझ्या समोर असणारा गुरुजन वर्ग आहे मी ज्यांच्यासाठी माझ्या आयुष्यातला अमूल्य वेळ खर्च करतो. पैसा तर आपण वाटेल तिथे खर्च करतोय पण आयुष्यात सर्वात महत्व असतं विद्यार्थ्यांनो वेळ. गेलेला पैसा परत येत असतो पण गेलेली वेळ कधी परत येत नसते. म्हणून गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून सिन्नरचे गट विकास अधिकारी आता 3-4 दिवसापूर्वी कार्यक्रम झाला माझा. पवारी सर हा कसा अधिकारी असावा याचं स्तुत्य आणि ज्वलंत उदाहरण मी बघितलं की सर तुम्ही ह्या ताज्या काळात शासनाने आम्हाला पत्र दिलंय तुमचा कार्यकर्ता घेणं आम्हाला अनिवार्य आणि बंधनकारक आहे. पण सर तुम्ही शाळा आणि महाविद्यालयामध्ये जात असताना होय कारण शिक्षण क्षेत्र पण शासनाच्या अधोरेखित आहे. सर अशी आश्रमशाळा तुम्ही तिथे जाल का म्हटलं नियोजन करा. तात्काळ त्या भवारे सरांनी या शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक तेलोरे सर एक मुखत्यार शाळेचा कसा असावा ज्याच्या पोटी मी जन्म घेतला इयत्ता पहिलीपासून तर 7वी पर्यंत असलेला एक शाळेचा शिक्षक मुख्याध्यापक शिक्षण विस्तार अधिकारी गट शिक्षण अधिकारी आणि शेवटी महाराष्ट्र राज्यामध्ये एकमेव शिक्षक हा जिल्हा शिक्षण अधिकारी म्हणून रिटायर झालेला त्या शिक्षकाचा मी बोलला आहे. म्हणजे एक मुखत्यार शाळेचा कसा असावा हे दुय्यम सर्व मला तेलोरे सरांकडून बघायला मिळालं की कुठेतरी एक प्रशासकीय अधिकारी फोन करतात भले त्यांचे वडील या संस्थेवर असतील हा दुय्यम भाग आहे पण त्या अधिकाऱ्याची तळमळ ते ह्या विद्यार्थ्यांपर्यंत जसं तुम्ही तळागाळात जाऊन पोहोचलात मग तुम्ही शासकीय शाळात घेणार का ITS घेणार का तुम्ही अशा शाळेवर तुम्ही जाल का. माझ्या समोर भवानी सरांनी तात्काळ फोन या मुख्याध्यापकांना केला आणि तात्काळ त्यांनी त्याचं नियोजन केलं.
आज माझ्या मागे वेळेचं बंधन असताना सुद्धा एक निसर्गरम्य वातावरण, त्या निसर्गाची चव चाखत चाखत एक मनमुराद आनंद घेत मी इथपर्यंत आलोय। या शाळेच्या आसपास असणारं वातावरण मी बघितलं, किती मनमोहक आणि आकर्षित करणार आहे। परंतु या शाळेमध्ये आल्यानंतर जेव्हा संविधान उद्देशिका वाचन झाले सर, या विद्यार्थ्यांचा जो आवाज आहे, ती कणखरता आणि तो प्रतिसाद बघून मी मात्र पूर्णपणे या विद्यार्थ्यांकडे भावून गेलो। म्हणून माझ्या चिमुकल्या सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा या संविधान मंचावर माझं मनपूर्वक अभिवादन। आता मला संविधान तुमच्या समोर मांडायचंय, म्हणजे तुमच्या सारखंच बोलावं लागेल। माझ्याकडे वेळेची कमतरता, पण मी 15 मिनिटात आवडणार आहे, पण 15 मिनिटात तुमच्या जीवनाला संविधानाचं महत्व आणि दिशा देणारे विचार। भारतीय संविधान जनजागृती अभियान कार्यक्रम मुळात आमच्या देशामध्ये 15 ऑक्टोबर 2015 रोजी आमच्या देशाचे सन्माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी राज्य स्तरावर असेल, केंद्र स्तरावर असेल, भारतीय संविधानाची व्यापकता ही प्रशासनाभिमुख तथा लोकाभिमुख व्हावी, लोकांपर्यंत भारतीय संविधान पोहोचावं, यासाठी हा कार्यक्रम सुरू केलाय। आमच्या राज्यामध्ये आज जर परिस्थिती बघितलं, विशेष करून गुरुजन वर्गाने श्रवण करावं, विद्यार्थ्यांपर्यंत हा विचार तुम्हाला पोहोचवणं गरजेचं आहे की आज आमच्या राज्यामध्ये रंगारंगामध्ये, धर्माधर्मामध्ये, जाती जातीमध्ये महापुरुष संत आम्ही वाटून घेतलेले आहे। ही संविधानाची अतिशय जबाबदारी निर्माण झालेली। आम्ही 75 वर्ष संविधानाला पूर्ण झाले म्हणून अमृत महोत्सव वर्ष साजरे करत आहोत, म्हणून मी आज तुमच्यापर्यंत आलेलो आहे। पण माझ्या विद्यार्थ्यांना मला जागृत करण्यासाठी मी इथं आलेलो आहे, कारण माझा विद्यार्थी, माझ्या मुली तथा माझे मुलं हे भारतातील पुढील नागरिक आहे। आज आम्ही इयत्ता 4थी शिकत असताना छत्रपती शिवरायांचा इतिहास असेल, इयत्ता 7वी ते 10वी पर्यंत मोहनजोदडो संस्कृती असेल, सर्व महापुरुषांचा इतिहास असेल, सर्व संतांचा इतिहास असेल, आज कुठेतरी आमच्या अभ्यासक्रमामध्ये नाहीये। म्हणून आमच्या गुरुजन वर्गाचं तथा माझ्यासारख्या लोकांचं या विद्यार्थ्यांपर्यंत येणं फार महत्वाचं आहे। मी आता 2 शासकीय कार्यालय काढलेली आहे, शासकीय अधिकाऱ्यांपर्यंत मी नंतर पोहोचेल, पण या चिमुकल्यापर्यंत तो विचारांचा वारसा पोहोचणं गरजेचं आहे। म्हणून विद्यार्थ्यांनो, पहिला मुद्दा, महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com।